नमस्कार, मी रणजित शेवाळे. चित्रसिद्धी एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. जसं की तुम्ही मागील व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, आम्ही शूटिंग कोणत्या ठिकाणी केलं, बार्शी, पंढरपूर. तर आणखी काही लोकेशन्सवरती आम्ही शूटिंग केलेलं आहे, जसं की कासारवाडीचं तलाव, कासारवाडी गावात वेगवेगळ्या ठिकाणी, उतरेश्वर मंदिर, हिरेमठ हॉस्पिटल. तर अशा आणखी काही भागांमध्ये आम्ही शूटिंग केलेलं आहे. तर तुम्हाला हे सर्व ह्या व्हिडिओच्या तिसऱ्या पार्टमध्ये बघायला भेटणार आहे. तर चला उशीर न करता तिसऱ्या भागाला सुरुवात करूया. तर आज आम्ही बसमधील एक सीन शूट करत आहोत. तर आम्हाला बसमध्ये बसण्यासाठी लोकांची गरज होती. तर कासारवाडी गावातील लोकांना आम्ही विनंती करून बसमध्ये बसण्यासाठी घेऊन आलो. त्यांनाही एक वेगळाच अनुभव होता की शूटिंग कसं होतं हे त्यांना माहीत झालं. सर्वजण खूप कोऑपरेटिव्ह आहेत. कासारवाडीमधील लोक सर्वांची आम्हाला खूप मदत झाली आहे. तुम्ही पाहू शकता कसं चाललेलं आहे बसमध्ये शूटिंग. सांगितलं मित्रा डीओपीने लावायला सांगितलं आपल्या पुण्यातली गाडी वाटली सगळे. काका बस का येते हा बा पुण्याला दिसली हात कर कुणाला. थांबू द्या गाडी. थांबू का पाठीमाग थांबू का थोडी मागं जाईल तसं काय विषय कट थांबा. अशा पद्धतीने आम्ही आमचा बसचा जो सीन आहे तो कंप्लीट केला. आणि बसचा सीन पूर्ण झाल्यानंतर आम्ही जेव्हा गावकऱ्यांना घरी सोडायला चाललो होतो तेव्हा आम्ही त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या. आता काय करताय तुम्ही? आता प्रवास गाडीत कसं काय एवढे असं निवांत प्रवास चालू आहे तुमचा? असंच फिरायला चाललंय. एकंदरीत आजचा तुमचा शूटिंगचा दिवस होता. तर कसे शॉर्ट फिल्मचा विषय कसा काय, तुमची मुलगी त्यामध्ये कास्ट झाली आहे, काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल काय म्हणायचं? छान आहे आणि त्याचं फर्स्ट टाइम आहे ना पिक्चरचं, त्याच्यामुळं उत्सुकता. अरे का बघ गप्पी कुणाल जिथं नाही तिथं तुझं तसं जाय हो. आणि सुरुवात झाली तिची म्हणायचं आतापासून. एकंदरीत विषय कसा होता शॉर्ट फिल्मचा? म्हणजे तुम्हाला विषय कळाला असेल ना की ज्या मुलगी आता पहिल्यांदा प्रोजेक्ट करते तर तो विषय काय कसा वाटला तुम्हाला? छान वाटलं. सुरुवात झाली कसं वाटतं तुला पहिला हा अनुभव? छान वाटतंय आणि मी पहिल्यांदा असं कधी काम केलेलं नाहीये. So, मला एक्सपिरियन्स भेटला आणि पहिली स्टोरी होती ती खूप छान होती. झोपायचे जे सीन असतात का आता काय होतंय, ह्या दोघी झोपलेल्या आहेत. मी इकडे तोंड करून झोपलेलं आहे, कारण की मी आईवरती रागावलेला. मग मी अगोदर झोपलेला आहे. आईचा लूक जाईल माझ्याकडे. आईला आईपासून लांब झोपला. मग नंतर थोड्या वेळात मी झोपेमध्ये आईच्या हातावर जाऊन झोपतोय. थोडं झोपेमध्ये हा म्हणजे मी आता माझ्या झोपेमध्ये आईच्या जवळ जातोय. मग ती आई थोडीशी जागी होईल. मग आई माझ्याकडे बघेल, डोक्यात हात फिरवेल आणि थोडं प्रेमानं बघेल. हात नका लावू, थोड्या वेळासाठी मला वाटलं की झोपायचा सीन आहे, आरामात होऊन जाईल. पण उन्हामुळे आमची सर्वांची खूप वाट लागली होती. ऊन प्लस वरून लाईट लावली होती, त्याच्यामुळे खूप गरमी होती. तर सर्वांचीच खूप हालत बेकार झाली होती. अशा परिस्थितीमध्ये आम्ही शूटिंग केलं आहे. तुम्ही पाहू शकता.
अनुपम खेर, चंकी पांडे, अशोक सराफ, सिद्धार्थ जाधव, होक सैराटमधला लंगडा अंसल. नंबर 6 शॉट 2 टेक 1. अयो दादा, तू किती हिरोला कॉल भेटलाय? नमस्कार, माझं नाव प्रकाश भुजबळ आहे आणि मुरड या शॉर्ट फिल्ममध्ये आमचे DOP शुभम सर यांना मी असिस्ट केलेलं आहे. तुम्हाला माझ्या मागं अजय देवगणचा फोटो दिसत असेल आणि वाटत असेल की नाही का असं देव वगैरे आहेत आणि त्याच्या शेजारी अजय देवगणचा फोटो काय करतोय. तर हे तुम्हाला जाणून घेण्यासाठी तुम्हाला आमची शॉर्ट फिल्म मुरड ही पाहावी लागेल. मागचे 4-5 दिवस झाला आम्ही शूट करत आहोत आणि आलेल्या संकटांना मात करून, आणि असं पण नाही की ते संकट छोटे होते, बऱ्यापैकीच होते मोठे, पण आमची टीम एवढी एकत्रित होती आणि टीमवर्क आमचं जबरदस्त होतं. त्याच्यामुळे आम्हाला कधी पण असं वाटलं नाही की आम्ही काम करतो. आम्ही पूर्ण शूटमध्ये एन्जॉय करत होतो आणि फर्स्ट टाईम मी शूटमध्ये आलो होतो आणि पहिल्यांदा असं काहीतरी करायला भेटलं. छोटे मोठे 1-2 रोल पण गेले मी त्याच्यामध्ये आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स हा असा छान होता. यात आमची तयारी चालू आहे. ही लेकरं आमच्या गावातली मदत करायला लागली. हो, हे बघा जुगाड, देशी जुगाड. दिस इज कॉल देशी जुगाड. देशी जुगाड चालू आहे. रूटीन लागले कामाला. हो, कष्ट ना सावलीत बसायचं. किती कष्ट आहे बघा. हे आमचे मेकअप आर्टिस्ट. आता हे बघा, मेकअप मॅन मेकअप करतात हिरोईनचा आणि हिरो छत्री घेऊन उभा आहे. कसे करा, हिरो आमचा पार दगड वाहू पार गळाटून गेला. बरं रणजित दादा, आता काय सीन आहे आता नेमकं? तुम्ही एवढा असं मेकअप करताय, इथं असं सेटअप लावलाय, नेमकं काय? आता हे तर बघताय आम्ही कसं जुगाड केलेला आहे. लांबून मोठे मोठे दगड आणले ढकलत आणि जुगाड केलेला आहे. लाकडं कमी पडले म्हणून खाली दगड लावली आणि जेवढं आवश्यक स्क्रीनला जेवढं आवश्यक आहे तेवढी लाकडं आम्ही व्यवस्थित लावलेली आहेत. बरं, आपल्या टीमकडून जे आता तुला हे होतं सपोर्ट होतं त्याबद्दल तुला काय वाटतं? किंवा आता हा सीन करण्यासाठी सगळ्यांनी मेहनत घेतली, तर त्याच्याबद्दल काय बोलशील? सरांनी खूप मेहनत घेतली आहे तुमच्याकडे. एंड फिल्म डिझाईन एंडिंग वर्जन तिथेच सर आहे आणि तिथे मग बिघडलं नाटक लावलं. अच्छा, मला माहिती आहे एस्टॅब्लिशिंग स्टार्ट सीनचा स्टार्ट करून करणार आहे तू वाईडमध्ये. गौऱ्या, हे जारांचं गौऱ्या इथे आज. अरे तू बनाव मित्रांनो, कुठं काय मला
कधी बोल ऍक्शन कधी बोल मग बरं ऐक ना अक्षय रणजित पुढे बघ जागाकडे जागाकडे लोक असू द्या इकडे माझ्या हाताकडे बघ इकडे बघ इकडे संस्कृती जागाकडे लोक असू द्या दोघांनी इथेच लोक घ्या दोघांनी संस्कृती हा रडणं होणं आवरणं हा गप्प डोळे झाकणं ओके हळूहळू डोळे झाक बरोबर तुला तिकडे बघ डोळे जास्त इथं चालू करू काहीतरी ऍक्टिव्हिटी करतो एकदम मार रे बस 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 चला कर रे पुरींच्या तोंडावर कसं तोंडावर डिझेल टाकलं चला 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 काय असं टेररिझम बोलायला लागेल